मी आहे बिग वन रस्त्यावरील या वर्दळीच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी स्ट्रीट फर्निचर आहे आणि आपण पाहतो आहोत की हा वर्दळीचा रस्ता तर आहेच, पण त्याचबरोबर हे स्ट्रीट फर्निचर आहे ज्या ठिकाणी लोक मॉर्निंग वॉकसाठी किंवा इतर वेळी फिरतात. खरं तर हा जो प्रसंग आहे तो असा आहे की काल याच रस्त्यावरती एक पूजा करण्यात आली आणि या पूजेमुळं संपूर्ण बारामतीमध्ये गोंधळ झाला. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानापासून काहीशे फूट अंतरावरती हे ठिकाण आहे आणि त्यामुळं नेमकं काय जादूटोण्याचा प्रकार आहे अशी चर्चा यामध्ये सुरू झाली होती. खरं तर ही चर्चा ज्याच्यामुळे सुरुवात झाली, ज्यांनी हे सगळं बाजूला काढलं ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बारामतीचे कार्यवाह विपुल पाटील आपल्याबरोबर आहेत. विपुल सर, नेमकं काय झालं होतं? सकाळी ज्यावेळी आम्ही मॉर्निंग वॉकला इथं येतो आणि आल्यानंतर काही लोकांची कुजबूज ऐकायला आली की इथं उतार आहे. एक दहशतीचं आणि घबराटीचं वातावरण होतं. काही जणी इथून माघारी फिरले, काही जणी याला ओलांडून जाऊ शकत नव्हते. तर या पद्धतीने थोडीशी दहशत होती लोकांमध्ये. तुम्ही काय केलं त्यानंतर? आता इथं जे असणारे स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांच्या मनातील अंधश्रद्धेमुळे ते दूर करू शकत नव्हते, ते घाबरले होते. तर आम्ही स्वतः हे इथलं सगळी गोष्ट साफ केली, ती पोत्यामध्ये भरली आणि त्यांना ते घेऊन जाण्यासाठी सांगितलं आणि जे लोक घाबरत होते ते थोडेसे निर्भय झाले. त्यामुळे काय नेमकं झालं असावं? तुम्ही नंतर काही चौकशी केली असेल नेमकं, कारण जादूटोण्याचा प्रकार आहे का, अमकीचा प्रकार आहे का, असं ती सगळी चर्चा बारामती सुरू झाली होती. तुम्ही चौकशी केल्यानंतर काय तुम्हाला असं? बरोबर, बारामतीमध्ये राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची टीम आम्ही ज्यावेळी स्थानिक परिसरामध्ये फिरलो त्यावेळी लक्षात आलं की आदल्या दिवशी एका कुटुंबाने इथं पूजा केली होती आणि ती 5 पालवीची पूजा असावी असं ते बोलतात. संस्कारातली जागरण गोंधळाच्या दरम्यानची पूजा असते. अगदी जागरण गोंधळातली, पण ती घराच्या जवळ करतात. सामुदायिक ठिकाणी, रस्त्यावरती जिथं हजारो लोक ये जा करतात, अशा ठिकाणी हे होणं त्या सगळ्यांच्या दृष्टीने संतापजनक होतं. बारामती प्रगत होते आणि अशा वेळी अशा गोष्टीमुळे गैरसमज होण्याचा जास्त धोका आहे असं वाटतं. खरं तर बारामती आता एक वेगळ्या उंचीवरती गेलेली आहे. सिंगापूरच्या धर्तीवर बारामतीची प्रगती सुरू आहे आणि ही सुरू असताना हजारो वर्ष पाठीमागे जाऊन खुळचट प्रथा परंपरा रस्त्यावरती आणून करणं, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, पूजा अर्चा प्रत्येक जण करू शकतो, पण या पद्धतीने त्याचं प्रदर्शन करणं संतापजनक आहे. कुठेतरी त्या प्रगतीला खीळ आणणारी ही गोष्ट आहे असं मला वाटतं. खरं तर बारामती प्रगतीपथावर आहे आणि मनोवैज्ञानिक चिकित्सा करण्याच्या ऐवजी आपण ज्या जुन्या चालीरीती आहेत त्या घराजवळ करण्याच्या ऐवजी सार्वजनिक ठिकाणी करतो आहोत, हे बरोबर नाही असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे. पण एकंदरीतच ही बहानामती, जादूटोणा करणी असा काही प्रकार नव्हता, तर तो भारतीय संस्कारातल्या एका विधीचा, पारंपरिकतेचा एक भाग होता. मात्र त्याचं प्रदर्शन अशा पद्धतीनं रस्त्यावरती करणं योग्य नाही, हेच मात्र या निमित्तानं दिसून येते.